नमस्कार भावांनो. तर आजची दिवसाची सुरुवातच झाली पीक पाणी करण्यापासून. तर आमची तर झालती, पण पूर्वेश भाऊंची राहिली होती. मग काय, काल शनिवारच्या बाजारातनं पूर्वेश भाऊंनी आणली होती 3,000 एक गाडी. मग त्या गाडीची ऑफरोडिंग करायची म्हणलं. गाडीची टेस्ट घेण्यासाठी आम्ही सगळे ऑफरोडिंगचे रोड शोधत होतो आणि आम्हाला भेटला एक रोड. मग काय, काढली गाडी हळूहळू पाचोडात. पहिला म्हणला आधी पीक पाणी करून घेऊ, मग ऑफरोडिंग. गावाच्या मागणं झालेला भाऊ म्हणला आमचं रान कुठे तीच माहीत नाही. रान शोधलं. मग काय, 7-12 खातेदारा टाकला सगळ्यांनी. त्याचं काय जागा येतच नव्हती. तरी पण शोधली इकडून तिकडून आणि जाताना त्याला गावली क्वार्टर. मग काय म्हणला पुढं जाऊन पिऊ. ठेवली तिथं आणि गाडी कुठली बघत होता. मग काय, गाडीवर बसला आणि गाडीची ऑफरोडिंग सुरू केली. गाडी वाळू विटातनं काढली हळूहळू, बाहेर काढली. म्हणलं आता मी काय गाडी परत बाहेर कुठे घेऊन जाणार नाही. तरी पण तिथून कशी तरी काढली आणि म्हणलं आता भुईंजला जाऊ. मग चल म्हणलं भुईंजचा, आता त्याला मेसाईतला रोड बघायचा होता. मग नेलं त्याला भुईंजला. भुईंजला गेलो म्हणला आपण ऑफरोडिंग करत जाऊ इथून पण. गाडी काढली इथून. इथून पण गाडी ऑफरोडिंगच्याच रोडनं काढली. मग काय, स्कूल बसवाल्यांना टाटा गेलं. मग त्याला आता मेसाईत नेलं. इथून चिखला पाण्यातनं गाडी कशी तरी काढली. गाडी ती एक नंबर चालत होती, एकदम टॉपचा विषय. मग त्याला म्हटलं हायवेला काढ, मग मी घेतो. मग हायवेला काढली. मग मी गाडी मेसाईत आणली आणि त्याला बसवला मागं. नुसता बोंबलत होता. तरी पण नेला त्याला मेसाईत. गाडी लावली ना, आता म्हणलं तुमच्या रानाचं पीक पाणी करून घेऊ इथलं. इथलं पीक पाणी करत तोपर्यंत तो म्हणला आयला वाढ तिकडं वर जाऊ डोंगराकडे, तिकडं स्ट्रॉबेरी आहेत. इथलं पीक पाणी आवरून घेतलं आणि मग काय, गेलो डोंगराकडे. भाऊच लोकेशन शोधत होता. लोकेशन काय गावत नव्हतं. शेवटी कसं तरी शोधलं आणि मग डोंगराकडे गेलं. स्ट्रॉबेऱ्या रॅम्प टावल्या आणि मग तिथनं परत ही गाडी चालू केली आणि मग आलो